नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. तुम्हाला सगळ्यांना विदित आहे की मी गुहागर दुर्गादेवी येथे आमच्या देवीची आणि व्याडेश्वर कुलदैवत यांची वार्षिक सेवा करण्याकरता आलो आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त 12 राशींना कुठले दिवस या आठवड्यातले चांगले आहेत आणि कुठले वाईट आहेत तेवढंच सांगणार आहे. तेव्हा क्षमस्व. चंद्र कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून परिभ्रमण करणार आहे. तेव्हा 12 राशींवर यांचे काय परिणाम दिसतील ते बघूया. मेष रास. सोमवार हा शरीर प्रकृतीसाठी किरकोळ तक्रारींसाठी वाईट आहे. हाताखालचे नोकर त्रास देण्याची शक्यता आहे. मनाजोगती कामं होणार नाहीत. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळ, बुध, गुरु हे गृहसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत. गृहसौख्य, पार्टनरचं सौख्य, जोडीदाराचं सुख या दृष्टीने हे दिवस चांगले आहेत. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता आहे. डॉक्टरकडे जायची वेळ आली तर वेळ घालवू नका. वृषभ रास. सोमवार अतिशय उत्तम आहे. जे काम कराल ते होईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार काहीही काम करू नये अशी स्थिती राहील. अशी मानसिक स्थिती राहील, शारीरिक स्थिती राहील. एक प्रकारचा गिडीनेस ज्याला म्हणतात, थकावट ती तुम्हाला जाणवेल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा चांगला आहे. शारीरिक प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. मात्र पार्टनर, जोडीदार म्हणजे व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक असो, तर त्या पार्टनरला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर त्यामुळे त्यांचं सुख तुम्हाला लाभेल. जोडीदार त्याचं मन दुखवू नका. आणि व्यावसायिक पार्टनर असेल तर त्याचंही मन दुखवू नका. मिथुन रास. सोमवार, मंगळवार. सोमवारी हा घराकडे लक्ष देण्याचा, मनाकडे स्वतःच्या लक्ष देण्याचा, आपले विचार पुन्हा एकदा तपासून घेण्याचा असा हा वार आहे. त्यामुळे मंगळवार, बुधवार, गुरुवार अतिशय उत्तम आहेत. काय म्हणाल ते होईल. तुम्ही काय कराल ते तुमचे सगळे कामं होतील. संततीचं सुख लाभेल. संततीकडून चांगली बातमी कळेल. स्पर्धा परीक्षांचे निकाल तुमच्या मनाप्रमाणे लागतील. मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला हाताखालची माणसं त्रास देण्याची शक्यता आहे. बारीक सारीक शारीरिक व्याधींचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. नवीन विचार, पराक्रम दाखवण्यासाठी सोमवार अतिशय उत्तम आहे. नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये नवीन कल्पना राबवण्यासाठी सोमवार उत्तम आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार घराकडे लक्ष द्यावं लागेल. आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल. एकंदरीतच तुम्हाला तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत घराकडे लक्ष द्यावं लागेल. अचानक पाऊस आला, काही घराकडे गळती झाली वगैरे वगैरे तर त्यात तो तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा अतिशय उत्तम आहे. ज्या काही इच्छा, आशा, आकांक्षा असतील त्या आठवड्याच्या शेवटी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाका. सिंह रास. सोमवार पैशाच्या दृष्टीने चांगला आहे. कुठून तरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट मात्र घराकडे, आईकडे, एकंदरीतच तुमच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही खट्टू होऊ नका आणि त्यातून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. तर त्या दृष्टीने शक्यतो अशा गोष्टी टाळा. कन्या रास. सोमवार अतिशय उत्तम आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील. मंगळ, बुध, गुरु पैशासंबंधी जी काही कामं असतील ते सगळी करून घ्या. कुठून पैसे येणं असतील तर तगादा लावा. तुम्हाला 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास त्यासाठी घडण्याची शक्यता आहे. आणि मात्र त्याबरोबरीने
तुम्हाला स्वतःला वैयक्तिक कर्तबगारी दाखवण्याची संधी या आठवड्याच्या शेवटी मिळणार आहे. तुळ रास, सोमवार व्ययाचा आहे. अनावश्यक खर्च होतील किंवा आवश्यक खर्च होतील, पण त्यांनी तुम्ही चिंतित होऊ नका. हे सगळे खर्च एकतर आधीच भरून निघालेले असतील किंवा नंतर परमेश्वर त्याची भरपाई करून देईल, त्यामुळे चिंता करू नका. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील, काम करायला उत्साह राहील, एकंदरीत जीवनशक्ती ही चांगली असल्यामुळे हे आठवड्याचा मध्य हा आनंदात जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही जर आठवड्याच्या सुरुवातीला पैसे घालवलेले असतील तर त्याची भरपाई परमेश्वर, तुमचं इष्टदैवत किंवा स्वामी समर्थ हे या आठवड्याच्या शेवटी नक्कीच करतील. वृश्चिक रास, सोमवार अतिशय उत्तम आहे. करीन ती पूर्व अशा स्वरूपाचा सोमवार आहे. मात्र मंगळ बुध गुरु हे थोडेसे शारीरिक आणि मानसिक विवंचना देणारे आहेत. शरीरासाठी खर्च करावा लागेल आणि त्यामुळे मानसिक स्थिती ही थोडीशी दोलायमान होण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी या सगळ्यातून भरपाई होईल. आठवड्याच्या शेवटी जीवनिच्छा वाढेल, जीवनशक्ती वाढेल आणि एकंदरीतच काम करायला हुरूप येईल. आठवड्याचा शेवट हा मित्रमंडळींबरोबर किंवा घरातल्या माणसांबरोबर पिकनिकसाठी बाहेर, पावसाळी पिकनिक ज्याला म्हणतात त्यासाठी बाहेर पडायला जाण्याची शक्यता आहे. मात्र जास्त पावसात भिजू नका, त्रास होण्याची शक्यता आहे. धनुरास, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सोमवार आशेचा किरण घेऊन येईल. नोकरीत असणाऱ्यांसाठी बढती बदली या दृष्टीने सोमवार चांगला राहील. मंगळ बुध गुरु, देता घेशील किती दो कराने अशी परिस्थिती असेल. नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये भरभराट असेल आणि त्यामुळे जे काही करायचं आहे ते या 3 दिवसात करून घ्या. कारण पुन्हा एकदा आठवड्याचा शेवट हा थोडासा वाईट आहे. गाडी सांभाळून चालवा, सिग्नल मोडू नका. शक्यतो तुम्ही स्वतः रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगा. कापणं, भाजणं, ॲसिडिटी यासारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासात असलात तर विलंब होईल, त्या दृष्टीने अगोदरच मानसिक तयारी करा. मकर रास, प्रवास मोठे करण्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. सुखकर प्रवास होतील. काही एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्यायची वेळ आली तर येऊ शकते. मंगळ बुध गुरु नोकरी, धंदा, व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहेत. वडील असतील तर वडिलांकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. वडिलांची प्रकृती ही चांगली राहील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम असेल. जे तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला पेराल ते सारं काही कापणीसाठी आठवड्याच्या शेवटी येईल आणि त्यामुळे चित्तवृत्ती उल्हासित राहतील. एकंदरीत आठवडा मकर राशीच्या माणसांसाठी, आपल्या मकर राशीच्या माणसांसाठी अतिशय उत्तम आहे. कुंभरास, सोमवार शरीर प्रकृती सांभाळा. एखादा जुनाट आजार डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळ बुध गुरु भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम आहेत. काही भाग्योदयकारक आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना या काळात घडू शकतात. धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. कुठे नोकरीसाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर त्याचं उत्तर या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सकारात्मक येण्याची शक्यता आहे. वडील असतील तर वडिलांकडून सुद्धा चांगलं सहकार्य मिळेल. मीन रास, सोमवार कौटुंबिक आणि व्यावसायिक पार्टनरचं मन राखा, त्यासाठी महत्त्वाचं आहे. मंगळ बुध गुरु, अति कष्ट करू नका, पावसात भिजू नका, त्यामुळे वाईट आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरला पैसे देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी काही प्रवास अपरिहार्यपणे होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आयुष्याला कलाटणी देईल
जीवनाला वेगळं वळण लावेल अशा काही घटनांचा हा आशा या आठवड्याच्या शेवटी निर्माण होईल. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. हे त्रोटक आहे. तुम्हाला तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. व्हॉट्सॲपवर फक्त त्याच्यावरती संपर्क साधा, तुमच्या समस्यांचं समाधान होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.